नमस्कार कामगार मित्रांनो, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत तुम्ही जर बांधकाम कामगार योजनेची नोंदणी केलेली असेल तर तुम्हाला मंडळामार्फत 32 प्रकारच्या योजनेचा लाभ मिळतो। या 32 प्रकारच्या योजनेमध्ये 23 प्रकारच्या योजनेचा क्लेम तुम्हाला घर बसल्या करता येतो। या मंडळामार्फत राबवल्या जाणाऱ्या 32 पैकी 23 प्रकारच्या योजना कोणत्या आहेत जाणून घेऊया संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला हाईप मात्र नक्कीच करा। सुरुवातीला आपण समजून घेऊयात की सामाजिक सुरक्षा योजनेमध्ये कोणकोणत्या योजनेचे क्लेम चालू आहेत। S01 चालू आहे आणि S3, S5, X6 आणि S7 ह्या 5 योजनेचे क्लेम चालू आहेत। म्हणजेच कोणत्या योजना आहेत तर या ठिकाणी नोंदित जीवित बांधकाम कामगार असेल त्याच्या पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी या ठिकाणी 30,000 रुपये मानधन आहे ते या ठिकाणी मिळतं, तर त्या योजनेचा क्लेम चालू आहे। त्याच्यानंतर या ठिकाणी व्यक्तिमत्व पुस्तक आहेत ते पुस्तक वाटपाचे क्लेम चालू आहेत। याच्यानंतर S5 म्हणजे या ठिकाणी नोंदित बांधकाम कामगारांसाठी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आहे त्याचं क्लेम चालू आहेत। यानंतर S6 आहे, ही वेगळी योजना आहे, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आणि जीवन ज्योती विमा योजना ह्या दोन्ही वेगवेगळ्या योजना आहेत आणि या दोन्ही योजनेचे क्लेम चालू आहेत। त्याच्यानंतर कौशल्य वृद्धिकरण योजना ही एक योजना आहे, याचे सुद्धा क्लेम चालू आहेत। यानंतर आता या ठिकाणी शैक्षणिक योजनेचे सुद्धा क्लेम चालू आहेत। पहिला आहे E01, यामध्ये बांधकाम कामगाराच्या 2 पाल्यांना 1ली ते 7वी पर्यंत शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जो नॉमिनी म्हणून या ठिकाणी विद्यार्थी जोडला आहे त्या 1ली ते 7वी पर्यंतच्या शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यासाठी 2,500 रुपये, 8वी ते 10वीचे शिक्षण घेत असणाऱ्या नॉमिनी विद्यार्थ्यासाठी 5,000 रुपयाचे मानधन आहे, हा क्लेमसुद्धा चालू आहे। याच्यानंतर E02 ती आहे पहिल्या 2 पाल्यांसाठी ज्यांचं शिक्षण 10वी ते 12वी आहे, ज्यांना 50% जास्त मार्क आहेत अशा पाल्यांसाठी सुद्धा या ठिकाणी 10,000 रुपयाचे मानधन आहे, याचा क्लेमसुद्धा या ठिकाणी चालू आहे। त्यानंतर नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या 2 पहिल्या पाल्या असतील ज्यांचं 11वी ते 12वी शिक्षण आहे त्यांना या ठिकाणी 10,000 रुपयाचे मानधन आहे, ते सुद्धा चालू आहे। ही आहे E03ची स्कीम। यानंतर आणखी एक महत्त्वाचा क्लेम आहे तो म्हणजे E04। आता या क्लेममध्ये नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या 2 पहिल्या पाल्यांना आणि जर त्याचं लग्न झालं असेल, त्याची पत्नी असेल, ते शिक्षण चालू असेल तर नॉमिनी जर त्यांना जोडलं असेल तर त्या पत्नीला सुद्धा या ठिकाणी पदवीच्या प्रथम वर्षाला द्वितीय आणि तृतीय वर्ष म्हणजे फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयर यांच्या शिक्षणाच्या खर्चासाठी म्हणजे पुस्तके खरेदी करण्यासाठी 20,000 रुपयाची सामग्री खर्च आहे, हा खर्चसुद्धा या ठिकाणी देणे त्याचा क्लेम चालू आहे। याच्यानंतर E05 आहे, यामध्ये 2 पहिल्या पाल्यांना किंवा जर पत्नी नॉमिनी असेल तर त्यांनासुद्धा या ठिकाणी वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमासाठी म्हणजे मेडिकल असेल तर त्यासाठी सुद्धा 1,00,000 रुपयाची आर्थिक मदत या ठिकाणी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत जे नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत ज्यांचा स्टेटस ॲक्टिव्ह आहे अशा बांधकाम कामगारांनी नोंदणी केल्यानंतर नॉमिनी म्हणून स्वतःच्या 2 पाल्यांना किंवा पत्नीला जोडलेलं असेल तर त्यांना या ठिकाणी हे क्लेम चालू आहेत। याच्यानंतर E05 मध्ये दुसरा एक क्लेम आहे तो म्हणजे अभियांत्रिकी म्हणजे पदवी अभ्यासक्रमासाठी या ठिकाणी 60,000 रुपयाचे अनुदान या ठिकाणी या महाराष्ट्र इमारत मंडळामार्फत तुम्हाला मिळते। त्याच्यानंतर एक महत्त्वाचा क्लेम आहे तो म्हणजे E06 आहे, यामध्ये नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या 2 पाल्यांना या ठिकाणी पदवीकेतर म्हणजे ग्रॅज्युएशन किंवा ग्रॅज्युएशनचं नंतर जे काय पदवी आहे ती पदवी घेतल्यानंतरचं 20,000 रुपयेचं या ठिकाणी मानधन मिळतं। याच्यानंतर E07 आहे, हा क्लेमसुद्धा चालू आहे, भरपूर लोकांना याबाबत माहीत नाही पण हा क्लेम चालू आहे। हा क्लेम कोणता आहे तर नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या 2 पाल्यांना जर त्यांचं MSIT झालेलं असेल तर MSITची त्यांची जी फी आहे ती फीचा क्लेम आहे, तो क्लेम या ठिकाणी करून जी MSITची फी त्यांनी पे केलेली आहे ती फीसुद्धा या ठिकाणी कल्याणकारी मंडळामार्फत तुम्हाला मिळवता येते। आता आपण पाहिले ते म्हणजे आर्थिक योजनेचे क्लेम। त्याच्यानंतर या ठिकाणी आरोग्य योजनेचे सुद्धा क्लेम आहेत, हे सुद्धा क्लेम चालू आहेत। ते आहे H03, H04। तर H03 म्हणजे काय तर पहिल्या पती असेल किंवा पत्नी असेल तर ज्याने नोंदणी केलेली आहे, जो बांधकाम कामगार आहे त्याच्या स्वतःच्या पत्नीला किंवा जर ती पत्नी म्हणून त्याने स्त्री म्हणून नोंदणी केलेली असेल तर स्वतःच्या मुलीच्या जन्मानंतर या ठिकाणी पहिलीच मुलगी असणार आहे
त्याच्यानंतर जर त्यांनी शस्त्रक्रिया करून जर कुटुंब नियोजनाची प्रक्रिया केली असेल, म्हणजे फक्त मुलगीच हवी आहे त्याच्यानंतर दुसरं काही नको आहे, जर अशी शस्त्रक्रिया केली असेल तर राष्ट्रीयकृत बँकेमध्ये त्यांना त्या मुलीचं वय 18 पूर्ण होईपर्यंत 1,00,000 रुपये या ठिकाणी ठेव आहे ती मंडळामार्फत मिळणार आहे. याच्यानंतर आहे नोंदीत बांधकाम कामगार आहे, ज्याला 75% अपंगत्व असेल तर त्याला 2,00,000 रुपयाचे आर्थिक सहाय्य या ठिकाणी आरोग्य योजनेमधून मिळतो. याच्यानंतर अर्थसहाय्य योजनेमध्ये 5 क्लेम आहेत. ते 5 क्लेम कोणते आहेत ते पाहूयात. पहिला आहे F01. तर यामध्ये नोंदणीकृत बांधकाम कामगाराला जर त्याचा अपघाती मृत्यू झाला त्याच्या कामावरती, तर त्याला कायदेशीर त्याचा जो काही वारस आहे, जो नोंदणी करताना वारस जोडलेला आहे, त्या वारसाला 5,00,000 रुपयाचे अर्थसहाय्य या योजनेमार्फत मिळणार आहे. याच्यानंतर आहे F02. म्हणजे काय, तर नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा जर डायरेक्टली त्याच्या कामावरती नैसर्गिकरित्या जर मृत्यू झाला तर या ठिकाणी त्याला त्याच्या वारसाला 2,00,000 रुपयाचे अर्थसहाय्यसुद्धा मिळणार आहे आणि हा क्लेमसुद्धा चालू आहे. याच्यानंतर F03. यामध्ये घर खरेदी किंवा घर बांधणीकरता बँकेकडून जर तुम्ही कर्ज घेतलेलं असेल तर त्या कर्जावरील 6,00,000 रुपयापर्यंतचं व्याजाची जी काही रक्कम आहे अथवा 2,00,000 रुपयेचं व्याजाची रक्कम या ठिकाणी मंडळामार्फत या ठिकाणी मिळणार आहे. हा एक महत्त्वाचा क्लेम आहे. हा क्लेमसुद्धा या ठिकाणी चालू आहे. याच्यानंतर F05 आहे. हा क्लेमसुद्धा महत्त्वाचा आहे. जर कामगाराचा मृत्यू झाला तर त्याच्या अंत्यविधीकरतासुद्धा या ठिकाणी 10,000 रुपये मिळत आहेत आणि भरपूर कामगारांनी हा क्लेमसुद्धा घेतलेला आहे, म्हणजे त्यांच्या वारसांनी त्या कामगाराचा क्लेम घेतलेला आहे. त्याच्यानंतर F06 आहे. या योजनेमध्ये जर कामगाराचा मृत्यू झाला तर त्याच्या विधवा पत्नीस अथवा विधूर जे काही पती असेल तर त्याला 24,000 रुपये 5 वर्षाकरता या ठिकाणी मिळणार आहेत. होय, पती असेल तर पत्नीला, पत्नी असेल तर पतीला 24,000 रुपये 5 वर्षाकरता प्रत्येक वर्षाला 24,000 रुपये मिळणार आहे. फक्त तुम्हाला प्रत्येक वर्षाला अर्ज करावा लागणार आहे. हा अर्ज केल्यानंतर तुम्हाला प्रत्येक वर्षाला 24,000 रुपये मिळणार आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही जर बांधकाम कामगार योजनेमध्ये नोंदणी केलेली असेल, नोंदणी तुमची जर ॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला 32 पैकी 23 प्रकारचा क्लेम सध्याच्या घडीला घेता येतो. कामगार मित्रांनो, हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ शेअर करायला आणि व्हिडिओला 3 वेळा हाईप करायला विसरू नका. हाईप करा, माझ्यासाठी ती महत्त्वाचं आहे, मोटिवेशन आहे माझ्यासाठी. त्याच्यामुळे व्हिडिओला हाईप आहे ते 3 वेळा हाईप तुम्ही नक्कीच करा. आणि जर तुम्ही तुमची कामगार नोंदणी आहे ती सक्रिय केलेली नसेल, म्हणजे ॲक्टिव्ह केलेली नसेल, तर हा व्हिडिओ पाहून तुम्ही नक्कीच ॲक्टिव्ह करून घ्या. तुमचा स्टेटस आहे तो ॲक्टिव्ह आहे की पेंडिंग आहे, काय आहे ते तुम्हाला तुमच्या घर बसल्या 5 मिनिटामध्ये तुमचा स्टेटस पाहता येणार आहे. कसा पाहायचा तुमच्या मोबाईलवरती ते पाहण्यासाठी हा व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्कीच पाहू शकता.